राज्यात 60 ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले। मंत्रालयाबाहेर नाशिकच्या औद्योगिक अतिक्रमणाविरोधात आंदोलन। वर्धा, धुळे, बुलढाणा, इंदापूर, सोलापूरमध्येही आत्मदहनाचे प्रयत्न। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला इशारा। स्वदेशी उत्पादनं विकत असल्याचा फलक लावण्याचा व्यापाऱ्यांना आवाहन। अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही। लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल। शत्रूंनी कारवाया थांबवल्या नाहीत तर जशास तसं उत्तर देण्याचा इशारा। सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक असल्याचं आम्हाला मान्य नाही। भारताच्या नद्यांनी पाकिस्तानची शेती का फुलवावी, मोदींनी खडसावलं। सिंधू प्रणालीतील नद्यांवर भारताचा हक्क असल्याची स्पष्टोक्ती। 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेरआढावा देणार पंतप्रधान मोदींची घोषणा। सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी होणार। देशातील युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू करणार पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून 3.5 कोटी युवकांना रोजगार मिळणार। शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचं मोदींकडून कौतुक, तर केंद्र सरकार महात्मा फुलेंची द्विशताब्दी साजरी करणार। स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण। ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी तर बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांनी झेंडावंदन केलं। मुंबईत मंत्रालयाबाहेर नाशिकच्या अंबडीतल्या नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। उद्योगमंत्री उदय सामंत आणि कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। अतिक्रमण झालेल्या कंपनीच्या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मांस विक्री करणाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची सावध भूमिका। 100 मीटर अंतरावर वाहनांना प्रवेशबंदी। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी। 49 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता। आतापर्यंत 120 लोकांना वाचवण्यात यश। शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण। भारतीय पोस्ट खातं शोलेचं पिक्चर पोस्टकार्ड काढणार। मुंबई जीपीओ हेरिटेज बिल्डिंगमध्ये कार्यक्रम। ट्रम्प पुतीन यांच्यात आज चर्चा। अमेरिका रशिया चर्चा निष्फळ ठरल्यास भारतावर अजून कर। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा इशारा। भारतावर 50% पेक्षा जादा कर लावण्याचं सूतोवाच।